आणि माझी मोहिनीची सुद्धा ओळख गेल्या 2 महिन्यापासून खूप वाढली होती. आम्हा दोघांचे नवरे कामावरती गेले की आम्ही दोघीच घरामध्ये राहायचं आणि ती मला तिच्या किचन मधून सहज बोलू शकत होती आणि माझ्या किचन मधून मी तिला सहज बोलू शकत होते. आमच्या दोघांचे किचन आणि घर समोरासमोर होते. ती मला सुरुवातीला काही जास्त बोलत नव्हती, पण तिची आणि माझी मैत्री एवढी घट्ट जमली की बस आम्ही एकमेकांच्या नवऱ्याची थट्टा मस्करी करून बोलायचो. राकेश दिसायला हा खूप सुंदर होता. माझा नवरा थोड्या सावळ्या रंगाचा होता. मी तिला नेहमी म्हणायचं, तुझं बरं आहे, तुझा नवरा दिसायला खूप सुंदर आहे, तुझ्यासारखा माझा नवरा नाही. तेव्हा ती मला मस्करीमध्ये म्हणायची, मग माझ्या नवऱ्याला तू घेऊन जा आणि तुझ्या नवऱ्याला माझ्याकडे पाठवून दे. मला तुझा नवरा सावळ्या रंगाचा खूप पसंत आहे. आम्ही दोघेही दिसायला छानच होतो, पण आमच्या नवऱ्यामध्ये थोडा फरक होता. माझा नवरा खूप मनमोकळ्या स्वभावाचा आणि सहज काहीही बोलून जायचा होता. त्यामुळे माझा नवरा मोहिनीला खूप आवडायचा. ती मला नेहमी म्हणायची, तुझ्या नवऱ्याचा स्वभाव खूप वेगळा आहे, तो कधी काय बोलेल आणि काय नाही याचा काही नियमच लागत नाही, असं माझ्याशी म्हणायची. आणि त्यात माझ्या नवऱ्याला बायकांशी बोलायला खूप आवडायचं. पण मोहिनीला माझ्या नवऱ्याचा कधी कधी खूप राग यायचा, कारण माझा नवरा कधीही काही बोलायचा. एखाद्या नवरा बायकोचे सिक्रेट सुद्धा सगळ्यांच्या समोर बोलून जायचा. एका दिवशी असं झालं होतं. आम्ही दोघेही किचन मध्ये होतो आणि राकेश आणि त्याची बायको मोहिनी हे दोघेही त्यांच्या घरामध्ये बसलेली होते. त्यांचं एकमेकावर खूप प्रेम